राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते। भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी पत्र लिहिलंय। महायुतीमधील काही मित्रपक्षांच्या नेत्यांकडूनच धमक्या मिळत असल्याचा धक्कादायक खुलासा पाटील यांनी लिहिलेल्या पत्रामधून करण्यात आलाय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामुळे महायुतीत मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय आणि म्हणूनच सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। महायुतीमधील काही मित्रपक्षांच्या नेत्यांकडूनच धमक्या मिळत असल्याचा धक्कादायक खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या पत्रामध्ये केलाय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामुळे महायुतीमध्ये मित्रपक्षात तणाव निर्माण झाल्याचं स्पष्ट होतंय। हर्षवर्धन पाटील यांना धमकीचं पत्र आलंय आणि म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। वैभव, हर्षवर्धन पाटलांना धमकीचं पत्र आल्यानंतर काय त्याचे अपडेट? लोकसभेची जी हवा गरम झाली आहे त्याचे परिणाम एक दिसायला लागलेत। बारामती लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कधी काळचे पारंपरिक विरोधक असलेले हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकत्र आल्यानंतर महायुतीमध्ये लोकसभेची जागा जी आहे ती अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढवतील असं जवळपास चित्र निश्चित झालंय। यापूर्वी हर्षवर्धन पाटील हे पूर्ण पवार कुटुंबाच्या दुसऱ्या बाजूने असायचे। नेहमी काँग्रेसमध्ये जरी असले तरी पवार आणि पाटील घराण्याचा पारंपरिक संघर्ष जो आहे तो गेले कित्येक वर्षांचा आहे आणि आता निवडणुकीचं वातावरण गरम झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आणि त्याचं कारण या पत्रामध्ये लिहिताना त्यांनी स्पष्ट म्हटलंय की निवडणुकीच्या संदर्भानं जे मेळावे होत आहेत किंवा ज्या सभा होत आहेत या सभांमध्ये जाहीर धमकी दिली जाते किंवा त्यांना महायुतीचा सहकारी म्हणून वागणूक मिळत नाहीये, ज्याच्यामुळे त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो आणि त्यासाठी त्यांना पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। पत्राची सुरुवात करतानाच ते म्हणतात देवेंद्र फडणवीसांचं काम उत्तम आहे किंवा गृहमंत्री म्हणून ते काम उत्तम करतात, मात्र महायुतीतले मित्रपक्ष जे आहेत ते आपल्याला योग्य वागणूक देत नाहीयेत आणि या निवडणुकीच्या वातावरणामध्ये आणखी काही गडबडी घडू नयेत यासाठी आपल्याला सुरक्षा द्यावी अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे। वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।